मोडले, पाय दुखतात ग, माझी कंबर मोडली. आय आय आय, की सकाळपासून काम करून करून कंबरड मोडलंय माझं. आय 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 ग. ग बसा काकी, तुम्हाला काही गरज होती का स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायची? मोठी आई म्हणत होती ना मी करते म्हणून काम, तुम्हालाच लय लागतं. अगं मला वाटलं का पहिल्यासारखं नको नको म्हणल, काही काम करू नको असं म्हणल, पण नाही. आणि घरातल्यासनी पण वाटलं मी सुधारले, म्हणजे जर काही काय झालं तर माझ्यावर संशय येणार नाही ना म्हणून. पण कुठलं काय आणि काय. आय 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 आय. मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं की ज्या मला पगार देते ती तर माझ्या संग घरगड्याचं काम करते. पायदा पायदा लई महागात पडणार आहे सगळ्यांना. या कांचन सूर्यवंशीला नडल्यात तर बघतेच एकेकाला. हे कुठे आहेत? काका खाली पाय मोकळं करते. त्यांच्यावरनं तर पद्धतशीर घाणा फिरवणार मी. लई करून खीर खात होते तर बघते त्यासनीच. दीपे जा, दरवाजाच्या तिथं थांब. कोण येते का सांग, मला एक फोन करायचा आहे. काकी नाही कोणी, लावा पण, लावा लावा. जा. कांचन सूर्यवंशी. बोलोय कांचन बाई. उद्या वीरू मंत्रीपदाची शपथ घ्यायला परत मुंबईला जाणार आहे. तेव्हा ठरल्याप्रमाणे काहीही करून माझं काम झालं पाहिजे. हा, त्यो काय अगं जरा तर हाताला आराम दे की, सारखं काय काम करत असतीस ग? अरे पोरा, हालचाल असलेली बरी असते. हा, उलट काम नसलं तर येड्यागत होईल मला. तसं काम करण्याचाच खरा राम आहे, कळलं का? आहे. आतापर्यंत लय काम केलेस तू, आता जरा आराम कर. नाहीतरी काम करते का माझ्या बरोबर मुंबईला चल. हा काय? अरे इरू, निवडणूक झाल्यावर तू गेला होतास, की आत्ता आलाय घरला, आणि आता परत जायचं म्हणतोयस होय. इरू, अरे तू इथं नसलास ना तर करमत नाही रे मला. माझं समजा आयुष्य तुझ्या भोवती गेलं. आहे. अगं तू जर डोळ्यातनं पाणी आणलंस तर माझं पाय निघतं का घरातनं? मला बी मस्त थांबावंसं वाटतंय. आणि आता मला मंत्रीपद मिळाले, अख्ख्या तालुक्याची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे जास्त करून मला मुंबईतच राहावं लागेल. दादांचं स्वप्न पूर्ण करायचंय मला. समजा कळतंय रे मला, पण आईचं काळीज आहे ना माझं. अरे पोरग लांब जाणार म्हटल्यावर ती तुटणारच की. आणि इरू, अरे आता तू 10-15 दिवस घरात नव्हता, तर एक एक दिवस मी कसा काढलाय ती माझं मला माहित आहे रे. आता तू परत म्हणतोय जाणार, ऐकून माझा जीव परत घाबरा घोबरा व्हायला लागलाय रे. हे आई, अगं मी काय कायमचं चाललोय वय? आदनबद नेत राहणार की तुला भेटायला. हा नाही, आता मुंबई काय पहिल्यासारखी लांब नाही राहिली बघ. त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस, तू तुझी काळजी कर. स्वतःला जप जरा. हे अगदी बापावानी बोललायस बघ. स्वतः निघालाय लांब आणि आम्हाला म्हणतोय काळजी घे. बर जा, तू आवर.
हा आय काय रे अगं तू पियूला कुठं बघितलंस का ग? अरे सकाळ धरणं मला बी नाही दिसली. तिला फोन लावून बघ की जरा. अगं केला होता ना, फोन उचलणं झाली ती. मग असं इथं कुठतरी माग जा बघून घे. बघतो. आणि तू एक काम करणं बंद कर आता. मी आलोच, बघतो पिऊ कुठे. हे दीपे, किती काम चुकारपणा करतीस ग? तेव्हा तिथे कोपऱ्यात राहिले. हा, नीट काम कर की जरा. काकी एकतर तुम्ही वीरू बहिणला बोललेलं ही सगळी कामं मी करणार म्हणून, तरी बी मी करते. वरनं मलाच बोलते ती. ए, मुस्काट फोडी ना तुझं. तू या घरची नोकर आहेस आणि मी या घरची चल दे इकडं. दे ते इकडं, माझ्याकडे दे. करते की आता. अहो, करते. वीरू, तुला सांगितलेलं की नाही घरातली सगळी कामं करते म्हणून. बघ मी सगळी कामं केली, झाडून घेतलं, भांडी घासली, सगळी फरशी पुसून आले. बघ आता एवढीच राहिलं फरशी. दीपे चल ग, हितनं पुढची फरशी पुसून घे. हा अगं माझा लेक आलाय, त्याला चहा करते की. काय नको मला चहा, ही हातातली कामं आधी पूर्ण करा. वय करते करते, सगळी कामं करते. हा दिपे, अगं पिऊला बघितलंस का तू? नाही सकाळपासूनच नाही दिसल्या. पिऊ आहे, थांब मी बघते. हा इथंच असेल कुठेतरी रे, काळजी नको करू, मी हाक मारते तिला. पिऊ पिऊ. अहो जरा अजून जोरात हाक मारा. हा पिऊ पिऊ अजून मोठ्यानं अजून मोठ्यानं. पिऊ पिऊ पिऊ. अरे वीरू, काय ग? हा मला हाका मारायला लावतीस वय? माझी चेष्टा करतीस वय? चाल फरशी पुसून घे. आली मोठी, अजून जोरानं, अजून जोरानं. चाल. या वीरूचं नामोनिशान कायमचं मिटवायला पाहिजे. सग घाना फिरवते ना, बघच. पिऊ, हे पिऊ, अगं इथं काय करतेस तू? आणि तुला केव्हापासून फोन लावते, फोन का उचलून झालेस? हा पिऊ, हे काय झालं? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पिऊ, अगं मी बी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि हे कायमचं थोडीच चाललोय. तुला नाहीला भेटायला आदनं मधनं येतच राहणार की. आदनामधनं. अरे वीरू, इथं तू एक क्षण नसलास की कसा घालवा बाई कळत नाही. आता तर तू महिने महिने नसणार आहे तिथं. पिऊ, आता दुसऱ्यांच्या वाटेतलं काटं बाजूला करायचं म्हणलं ती काटं आपल्या हातात टोचणारच ना. आणि तूच मला राजकारण त्याला सांगितलं होतंस का नाही? आणि जर आता तूच अशी वागायला लागलीस तर मी लोकांची सेवा कशी करायची? ही मंत्रिपदाची जबाबदारी कशी पार पाडायची सांग बरं. वीरू, मी बी येऊ तुझ्या संग मुंबईला. पिऊ,
मला बी लय आवडलं असतं माझ्या कारभारीन बाईला माझ्यासोबत न्यायला. पण अगं आपण दोघं बी मुंबईला गेलो तरी तर लोकांची कामं कोण करणार? त्यांच्या अडचणी माझ्यापर्यंत कोण पोहोचवणार बरं? अगं आपल्या तालुक्यातल्या लोकांनी मला निवडून दिले, एवढं प्रेम दाखवलं, एवढा विश्वास दाखवलाय, त्यांना असं वारंवार सोडणार आहेस का? सांग बरं. नाही ना. मग हा नाही, तुला काय वाटतंय? तुला असं सोडून जाताना मला त्रास होत नाही वे? अगं लई त्रास होतोय, पण आता पर्याय नाही. पण जर लोकांची स्वप्न पूर्ण करायची असतील ना, तर आपल्या स्वप्नांना व्यसन घालावीच लागेल. अरे वीरू, मला हे सगळं कळतं. तुला काय वाटतं, मला ह्याची जाणीव नाही का? मला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, पण बायको म्हणून सतत असं वाटतं की आपल्या नवऱ्यानं सतत आपल्या संगच असावं. अगं मग मी तुझ्या संगच आहे की पियू. आपल्याला कोणच वेगळं करू शकत नाही. आता फक्त कसं आहे माहितीये का, मी शरीरानं तुझ्यासोबत नसेल, पण मनानं कायम तुझ्या जवळच असेल. मी हाय तुझ्यासोबत. आता तू तिकडची बाजू सांभाळ, मी हिकडची बाजू सांभाळ. अंगास आता तुम्ही पक्क्या माझ्या कारभारीन बाई शोभताय बघा. मम्मी हा असं बारक्या पोरावानी एका दोन काय म्हणताय? वीरू भाऊजींनी ही पण शिक्षा दिली वाटतं तुम्हाला. 12 अगो बाई, 13 शेंगदाण्याचा लाडू 14 कोणासाठी? 15 माझ्या लेकासाठी. काय ते कुठं चाललं? मला एका शब्दानं काय बोलले नाहीत. आता बघा कसं सांगते तसं. माझ्या वीरूसाठी 14 15. माझा वीरू मुंबईला चाललाय ना, त्याच्यासाठी खास स्पेशल बनवलेत हे लाडू. मम्मी बरं वाटतंय ना तुम्हाला? म्हणजे काय ताप बीप काय नाही ना? अशक्तपणा नाही ना काही? नाही म्हणजे ते वीरू भाऊजींवर अचानक एवढं प्रेम? अगं माझं प्रेम होतच की त्याच्यावरती. हा आता काय बाय कुरबुरी होत होत्या, पण माझं त्याच्यावर प्रेम नाही असं नाहीये. तसं बी तो मला माझ्या लेकासारखाच आहे की. म्हणून एवढा त्रास दिला आतापर्यंत. चांगले पिसाळलेलं कुत्रं चावलं होतं मला, हा म्हणून मी अशी वागत होती. झालं समाधान? आता डोळं उघडल्यात माझं, आता सुधारलीये मी. कसला भारी जोक केलाय तुम्ही. मम्मी तुम्ही काय सुधारत नसताय बघा. आले आले मला हाक मारली कोणीतरी. त्या पिऊ बरोबर राहून राहून हिचा बी लय माज वाढत चाललाय. उतरायला पाहिजे. पहिला घाना हिच्यावरनच फिरवते आता. लई मोठा हो पोरा. इरू हे बघ, तब्येतीची काळजी घे पोरा. येळ मिळेल तेव्हा आराम कर. आणि ऐक, त्या बॅगेत ना उजव्या साईडला मी चिवडा करून दिलाय, आणि ह्या इकडच्या अंगाला डिकाचा लाडू करून दिले, आणि तुला आवडती म्हणून चिक्की बी बनवून दिली. हे बघ, रोज उठलं की 2 लाडू खायचं. तब्येतीला चांगलं असतं रे लेकरा. आणि संपलं की लगेच लग मला फोन कर, म्हणजे मग मी कुणाला तर लगेच धाडे. आहे अगं किती काळजी करशील माझी. हे बघ, तू तुझी तब्येतीची काळजी घे, म्हणजे मी तिकडे आरामात राहतोय बघ.
मामा काळजी घे रे पोरा. होय. काळजी घ्या. होय. येतो. आता तू कुठे इतिहास तो थांब इथेच. काळजी घे बर का. येतो. पेरू भैया हे लोणचं आहे, जेवताना तुम्हाला खाता येईल. वीरू भैया यात जवसाची चटणी आहे, ही पण नाही. आणि ही शेतातली ताजी भाजी. तुमच्या प्रेमामुळेच आहे ना आज मी आमदार झालोय बघा. तुम्हाला कसली बी मदत लागू दे किंवा कुठली बी अडचणी येऊ देत, तुम्ही बिंदास पिऊला सांगा, तुमच्या सगळ्या अडचणी सोडवल. तर एकच विनंती आहे की तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आहे ना कायम आमच्या सोबत असू द्या. वीरू भैया आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी. चला येतो. अय कडू, अरे काय झालं? यार काय नाही झालं, डोळ्यात कचरा गेला वाटतं. कचरा गेलाय. अरे मी माझ्या दोस्ताचं मन ओळखत नाही वे. विराला का आपण लहानपणापासून एकत्र राहिलोय, कधीच तुझ्यापासून वेगळा नाही राहिलो मी. आणि आज तू निघालायस असं सोडून. मला का लय आठवण येईल तुझी. अरे अडे, मुंबई काय मग लांब आहे वे? तुला जवा का माझी आठवण येईल का नाही? बिंदास मला भेटायला मुंबईला यायचं. तुला कोण आठवत आहे वे तिथं? हे बघ ना, मी जगासाठी मंत्री असन, पण तुमच्यासाठी वीर्याचे मी. हो. अरे ना गया, अरे तू जिगरी शेर आहेस विरूचा, आणि शेर कधी रडत नाही. बर आता निघू का बॅगा आत ठेवायच्या? अरे नाही नाही, हे माया त्या अक्षयने बॅगा ठेवल्या ना. चला. माऊली, रामकृष्ण हरी. आशीर्वाद असू देत. विरू काळजी घे रे. हा अरे आओ, काळजी. वीरू भाऊजी, म्हणजे तुम्हाला जमलं तर, संधी मिळाली तर यांच्यासाठी पण काहीतरी बघा की. म्हणजे वीरू तुला वाटलंच तर बर का? पृथ्वी, अरे तू माझा लहान भाऊ आहेस. मी कायम असेन तुझ्यासाठी. पण कसं आहे माहितीये का, आयुष्यात आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेव, तू जर काही धडपडला असच तर मी आहेच की तुला हात द्यायला. हा, तू बिनधास्त लढ. होय.